रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. अनेक प्रकारचे लोक वेगवेगळ्या रिद्धी सिद्धी विद्या प्राप्त करतात आणि त्यांना वाटते की याच्यामधून आम्हाला खूप मोठं समाधान किंवा काहीतरी ईश्वर प्राप्तीची गोष्ट मिळालेली आहे. परंतु हे असं होत नसतं, कारण रिद्धिसिद्धीमधून प्राप्त झालेला ईश्वर हा खरं आपल्याला परमानंद प्राप्त नसतो. कारण सिद्धीनं जो आनंद मिळतो तो चिरकाळ आणि चिरंतन राहत नसतो. ईश्वर प्राप्तीचा जर खरा आनंद घ्यायचा असेल तर ते आपल्याला स्वतःतला परमानंद जागा करूनच घ्यावा लागतो. अनेक लोकांना त्यांचे कामं पूर्ण झाल्यानंतर आनंद मिळतो, त्याला ते सर्व सुखाचा आनंद मानतात. परंतु प्रत्यक्षात मात्र ते त्यांचे केवळ भौतिक गोष्टीमधून मिळणाराच आनंद ठरतो. म्हणून जोपर्यंत ईश्वर प्राप्तीसाठी तुमच्या मनामध्ये स्थान नसतं तोपर्यंत मिळणारा आनंद हा परमानंद होऊ शकत नाही, असं ज्ञानदेव आपल्याला हरिपाठामधून सांगतात. म्हणजे ज्याच्यामध्ये जर तसली समाधी उपाधी जर ती असेल तर ते प्राप्त नाही होऊ शकणार, कारण त्याच्यामध्ये परमानंद नाही आहे. तुमच्या मनामध्ये परमानंद जागृत झाल्याशिवाय ब्रह्मानंद आणि परमानंद याचा मिलाप नाही होणार. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. ज्ञानदेव शेवटच्या चरणामध्ये 13व्या अभंगाच्या हरिपाठात काय सांगतात तर सदा सर्व काळ जेव्हा तेव्हा हरीचं चिंतन ज्ञानदेवांनी केलं. त्यांच्या मनामध्ये जलस्थळी काष्टी पाशाने त्यांना हरीचं स्मरण झालं. ते हरीपासून कधी वेगळे किंवा विभक्त होऊ शकले नाहीत. म्हणून ते म्हणतात की हरीचं चिंतन, नामस्मरण, नामजाप याच्यामुळं त्यांना चांगली समाधी अवस्था किंवा समाधानकारक अवस्था प्राप्त झाली. जर ज्ञानदेवाला ही अवस्था प्राप्त होऊ शकते केवळ नामस्मरणामधून आणि चिंतन करण्यामधून, तर आपल्यालाही होऊ शकते. पण गरज काय आहे तर आपल्या मनामध्ये खरं जागृत अवस्था प्राप्त करून मनामधली ईर्ष्या, द्वेष ह्या कटुतेच्या भावना दूर टाकल्या पाहिजेत. अंतःकरण स्वच्छ असलं पाहिजे. वागणं बोलणं हे निर्मळ असायला हवं. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार, अमाप जणांचे पैसे लुटणं, अत्याचार करणं, अन्याय करणं, वाईट वागणं ह्या जर गोष्टी आपण जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत आपल्याला खरी समाधी अवस्था प्राप्तच होणार नाही. ज्ञानदेवांना ही अवस्था प्राप्त का झाली तर हरीचं चिंतन त्यांनी सर्व काळ केलं, म्हणून ही अवस्था प्राप्त झाली आणि आज ज्ञानेश्वर माऊली म्हणून ओळखल्या जातात. अशा प्रकारच्या कलियुगामध्ये देखील आपल्याला हरिपाठ ही जीवनाची योग्य दिशा ठरवण्यासाठी उपयोगी ठरतो. जय जय रामकृष्ण हरी.